मूर्तिजापूर येथील आठवडी बाजार मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीनं दसरा उत्सव साजरा करून 55 फूट आणि त्याचबरोबर 20 फूट उंच रावणाचं दहन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आलं। सत्याचा असत्यावर विजय म्हणून विजयादशमीला रावण दहन केलं जातं, त्याचं प्रतीक म्हणून रावण दहनाची परंपरा आहे। यावेळी शहरातील हजारो नागरिकांनी आपल्या कुटुंबांसह हजेरी लावली। तसेच श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं रुग्णवाहिका तसेच नगर परिषदेच्या वतीनं अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आलं होतं। येथील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। रावण दहन समितीचे अध्यक्ष तसेच आमदार हरीश पिंपळे तसेच समितीचे सचिव माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, समितीचे सदस्य गुलाब दुबे, बद्रीप्रसाद दुबे, कैलास महाजन इत्यादींची व्यासपीठावर उपस्थिती होती। संचालन समितीचे सदस्य विलास नसले तसेच अमित शास्त्री कंजरकर यांनी केलं। दसरा मैदान स्वच्छता व्यवस्था नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आली होती। जुन्या शहरातून श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमान यांची वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली। श्रीरामच्या भूमिकेत अनिकेत शिरभाते, लक्ष्मणाच्या भूमिकेत सोहम टाक तर सुवन महेश अप्पा पिंपळेंच्या भूमिकेत पत्रकार अंकुश अग्रवाल हे होते। वेशभूषा प्रकाश निरके यांनी केली होती। मिरवणूक रावण दहन ठिकाणी आल्यानंतर राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या समवेत आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते बाण मारून रावण दहन पार पाडण्यात आलं। जनता न्यूज करता संजय उमग यांची रिपोर्ट अकोला। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।